हॅलो फ्रेंड्स, आता आपण आहोत गोव्यामध्ये, म्हणजे जस्ट महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आणि आता आपण चाललो आहे साऊथ गोवा. म्हणजे ॲक्च्युली नेहमी नॉर्थ गोवा फिरतो, म्हणून यावेळी ठरवलं की आम्ही साऊथ गोव्याला जाणार आहोत आणि तिथे क्लब महिंद्राचं हॉटेल आहे. तर यावेळी आपण साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत आणि हा समोरच महाराष्ट्र चेकपोस्ट आहे या बाजूला. हा जस्ट तिथे आम्ही चेकपोस्ट क्रॉस केला आहे आणि आता जाऊया आपल्या हॉटेलमध्ये आणि तिकडची मजा बघूया. सो फ्रेंड्स, फायनली आपण पोचलो आहे आपल्या हॉटेलमध्ये साऊथ गोवामध्ये. आणि आमची काजून तुका दिता तुझे कृपेचे गाव ओ जेजू ओ जेजू कोणाका तुझे सारखी ओ जेजू ओ जेजू कोणाका तुझे सारखी. तर हाय गाईज, आम्ही पोचलो आहोत आमच्या रिसॉर्टमध्ये आणि आम्ही रूम पण आम्हाला भेटलेली आहे. तर चला मी तुम्हाला रूम दाखवते. तर हा इकडे मोठा बेड आहे आणि इकडे हा हॉलमध्येच आहे. इकडे टी व्ही पण आहे आणि इकडनं एक मस्त असा व्ह्यू येतो, छोटासा गार्डन व्ह्यू येतो. तर चला आता मी तुम्हाला आतमधून दाखवते. आणि इकडे आहे हा बाथरूम. तर इकडे आहे हा फ्रीज, इथे फ्रीज आहे आणि मग इथे असे छोटे पॅकेट्स दिलेले आहेत. हा इकडे आहे वॉर्डरोब. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आम्ही अजून काही सेटअप नाही केलं आहे, कपडे वगैरे बॅग नाही ठेवले आहे. आणि हा आहे अजून एक, हा दुसरा बेड आहे जिथे मी, बेनिया आणि पप्पा आम्ही इकडे झोपणार आहोत. इकडे पण टी व्ही आहे आणि इकडे पण बाथरूम आहे. आणि इथे हा ड्रेसिंग टेबल आहे, पण इकडे हा बॉयलर वगैरे पण आहे. आणि इकडे आहे हा आमच्या बेडरूमचा वॉर्डरोब आणि इकडे हा मोठा आरसा आहे. आणि तर खूप मस्त आहे हा बेडरूम आणि इकडनं जवळ आम्हाला स्विमिंग पूल पण आहे. तर आता आम्ही थोड्या वेळाने स्विमिंग पूलमध्ये पण जाऊ, तर ती पण धमाल मस्ती तुम्ही बघा. तर फ्रेंड्स, आता आपण चाललो आहोत स्विमिंग पूलमध्ये स्विम करायला. सो चला. पाणी जाणारच होतं. हाय फ्रेंड्स, तर आता आपण आहोत वारका बीचवरती. म्हणजे आपल्या हॉटेलपासून हार्डली 1 किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. म्हणजे गाडीने आम्हाला याला फक्त 3 मिनिट्सच लागले.
फ्रेंड्स, आता आम्ही आहोत क्लब महिंद्राच्या एमरल्ड पाम्स हॉटेलमध्ये, जे 5 स्टार हॉटेल आहे. आणि चला तर मी तुम्हाला आता नाईट व्ह्यू दाखवते ह्या हॉटेलचा. तर चला. माझ्या मागे बघू शकता, इकडे आहे रिसेप्शन एरिया आणि इकडे खूपच मस्त ॲम्बियन्स आहे. तिकडे प्ले रूम आहे, अजून 2 रेस्टॉरंट आहेत आणि म्हणजे रूम्स पण आहेत. 저희가 매우 솔직히 조언하는데 यहाँ पर लग रहा है कि इंडिया पाकिस्तान की लड़ाई हो रही है. আমি বেলগাম বেলগাম আমি ইগল যে বেলগাম আমি বেলগাম কাকমেও আমি কুকলি কোলোই নাও হে বেলগাম বেলগাম আমি ইগল इकडे हा आहे ला टेरेसाचं रेस्टॉरंट आणि मी जस्ट एंटर केलं आहे. आणि आता चला मी तुम्हाला डिशेस दाखवते. तर मी आता सगळ्यात पहिल्यापासून दाखवते. तर इकडे आहे रोटी आणि नान इकडे, आणि असे पापड पण ठेवले. इकडे आहे हा पास्ता अला अँड पेस्टो. तर हे इकडे असं आहे ग्रीन सॉससोबत पास्ता. इकडे आहे एग प्लांट मोसाका. इकडे वेज इन हॉट गार्लिक सॉस आहे. हा गोवान पुलाव आहे. इथे हा आपला नॉर्मल भात आहे. आणि इकडे काय दाल पंचमेल आहे, गरम आहे तो. इकडे पनीर रेशमी आहे, एकदम मस्त आहे. नंतर इकडे मशरूम टोनाक आहे. इकडे साईडला असे मशरूम काढलेले फुलकडे. आणि इकडे वेज एक सुटिक आहे. मग इकडे आहे कोकणी आलू. आणि इथे आहे गोवान फिश करी. त्याच्यात अशा मोठ्या मिरच्या कापून टाकल्या. हा आहे क्रॅब इन शेजवान सॉस. हे बघा, इकडे हा चिंबोर आहे, पण हा शेजवान सॉसमध्ये बनवला आहे. वाव. मग इकडे आहे हा मटन मसाला. मग इकडे आहे चिकन सॉसिटी. इकडे आहे चिकन सॉसेज. हां, चिकन सॉसेज सॅलेड. आणि इकडे सॅलेड वगैरे, ऑनियन, कॅरेट, काकडी, टोमॅटो असं आहे. इकडे पिकल काहीतरी आहे. इकडे आपल्या असंच प्लांट ठेवलं. इकडे लिंबू आहे, असं काय बीटरूट आहे तिकडे, मिरची वगैरे. इकडे आहे आईस्क्रीम. तर आज नॉर्मल
टूटी फ्रूटीवाली आईस्क्रीम आहे आणि त्याचा फ्लेवर आहे ऑरेंज. इकडे असे छोटे छोटे पेस्ट्रीज आहेत आणि असं काहीतरी इकडे ठेवलं आहे. नंतर इकडे पण असे छोटे छोटे आहेत, हे 2 पुडिंग आणि इकडे हा गोवन राईस आहे. आपण सबस्टिट्यूट करतो तसा. आणि हा इकडे बन आहे, बटर. इथे हा झुपारी घालून आहे, तो गरम होता. इकडे हा अशा आपले नॉर्मलवाले आहेत पाव, ते असे कडक झाले. इकडे असे बन्स ठेवले आहेत. इकडे पण हे काहीतरी आहे, इकडे नाव लिहिलेलं आहे. तर हा आहे आजचा मेन्यू आणि आता आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आहोत. आणि हो गाईज, मी एक गोष्ट सांगायला विसरली. इकडनं जस्ट एंट्रन्समधून आल्यानंतर आहे ना, इकडे असं वाईनचं हे आहे. आणि आता मी तुम्हाला असं काहीतरी आम्ही जो मगाशी इव्हेंट बघत होतो ना, तो मी दाखवते. तर चला. जस्ट संपलाय, जस्ट संपलाय. एक बार आप सब लोग ही घोड़ा तालियों दे, आप सब लोग तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा आहे खूप मोठा स्विमिंग पूल, एकदम मस्त आहे. आम्ही मगाशी खूप मजा केली याच्यात. आणि त्याच्यात समोर त्या साईडला स्पा आहे, कॉन्फरन्स रूम आहे, जगुसी आहे, असे वेगवेगळे फॅसिलिटीज आहेत, जिम वगैरे. सो फ्रेंड्स, आता आपण जाऊयात आपल्या रूममध्ये. चला.